नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बघा, कृषी सहाय्यक पदभरती 2026 याच्याविषयीचं महत्त्वाचं अपडेट लवकरच या येत्या काही दिवसात पडण्याची शक्यता आहे, ज्याच्यामध्ये या ऍड निमित्त आपण या ठिकाणी बघायचंय तर नवीन GR नुसार महत्वाची कागदपत्रे कोणते आहेत आणि ही जर का कागदपत्रे नसतील तर तुम्हाला या ठिकाणी कृषी सहाय्यक आणि सेवक या पदांचा फॉर्म भरता येणार नाही किंवा सबमिट करता येणार नाही। त्यामुळे आत्ताच घाई करा आणि लवकरात लवकर जे काही सांगितलं जाणारे डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स काढून घ्या। त्यासाठी आत्ताचा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण काय करणं गरजेचं आहे तर पूर्ण पाहणं गरजेचं आहे। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती खास 20 जुलै पर्यंत मान्सून ऑफर जारी करण्यात आले। तर यामध्ये आपण सर्व काही बॅचेस असणार जसे की प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी, MPW असेल, स्टाफ नर्स, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा फार्मासिस्ट, बॅक्टेरियोलॉजिस्ट, अणुजीव सहाय्यक, MPW, सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल, वनसेवक असेल, पशुसंवर्धन असेल, अंगणवाडी सुपरवायझर असेल, ANM, GNM असेल, त्याचबरोबर जलसंधारण, मृदा संधारण यांसारख्या क्लास 3 आणि क्लास 4 गटांच्यासाठी आपली डबल ओ अकॅडमी इज द बेस्ट अँड वन ऑफ द मोस्ट काय असणार आहे तर स्टॉप सोल्युशन असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण मान्सून ऑफरद्वारे 1100 रुपयांमध्ये कोणत्याही बॅचेस या ठिकाणी काय करू शकतोय तर देऊ शकतोय। तर या 1100 रुपयांमध्ये संपूर्ण वर्षभरासाठी तुम्ही या बॅचेस जॉईनिंग करू शकताय, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक लेक्चर्स टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही घटक या ठिकाणी अतिशय डीपली शिकवले जातात। शिवाय तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग तुम्हाला या ठिकाणी काय असणार तर मार्गदर्शनासाठी असणार, जो वेळोवेळी तुम्हाला योग्य त्या पद्धतीने काय करतो पूर्ण मदत करत असतो। शिवाय या ठिकाणी आणखीन काय सांगितलं जातं तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स असणार, जे की तुम्ही तुमच्या हव्या त्या वेळेमध्ये पाहू शकताय आणि स्वतःचं राहिलेलं प्रिपरेशन परिपूर्ण करू शकताय। तुमच्या हव्या त्या वेळेत, हव्या त्या ठिकाणी आणि हव्या त्या ठिकाणी काय योग्य पद्धतीने तुम्ही हे लेक्चर्स पाहू शकताय, डाउनलोड करू शकताय। त्याचबरोबर ऍप्लिकेशन मधील जे काही ई बुक्स आहे याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जातात, त्या तुम्ही पाहू शकताय आणि वाचून काय करू शकताय स्वतःच्या सुद्धा शॉर्ट नोट मेक करू शकताय। त्याचबरोबर वीकेंडला 2 ते 3 दिवस जे काय असणार आहेत या ठिकाणी आपण PYQ किंवा तत्सम लेवलची क्वेश्चन सिरीज सुद्धा पाहत असतो। जर का तुम्हाला ही क्वेश्चन सिरीज काय करायची असेल, पाहायची असतील किंवा त्याचबरोबर तुम्हाला यापैकी कोणतीही बॅच जॉईनिंग करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि याबाबतची अधिक माहिती पाहू शकताय आणि घेऊ शकताय। चला बघा, जे काही कृषी सहाय्यक पदभरती असणार याच्यासाठी रिक्त जागा बघायचे। सध्या कृषी विभागामध्ये विविध संवर्गात मोठ्या प्रमाणावरती रिक्त पदे भरायचे असणार आहेत, ज्यामध्ये कृषी सहाय्यक हे पद आहे कृषी विभागाच्या गट क मध्ये थेट शेतकऱ्यांशी संबंधित असणाऱ्या कृषी सहाय्यकांच्या सुमारे 1431 पेक्षा जास्त जागा या ठिकाणी रिक्त आहेत। त्याचबरोबर एकूण रिक्त जागा ह्या कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागातील इतर तांत्रिक आणि अतांत्रिक पदे मिळून जवळपास 9000 पेक्षा जास्त जागा ची मेगा भरती लवकरच नियोजित असणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र कृषी सहाय्यक, कृषी सेवक या ठिकाणी भरतीचा ऑनलाईन अर्ज म्हणजेच ऑनलाईन ऍप्लिकेशन भरताना आपल्याला खालील कागदपत्रे असणं गरजेचं आहे। कोणती कोणती कागदपत्रे दिलेत बघा या ठिकाणी, पासपोर्ट साईज फोटो, ओके। त्याचबरोबर आणखीन काय सांगितलंय बघा तर अलीकडचा काढलेला रंगीत फोटो पाहिजे, ज्याच्यामध्ये सफेद बॅकग्राऊंड असलेला पाहिजे, म्हणजेच पाठीमागे काय असणार तर पांढरी बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे। उमेदवाराची स्वाक्षरी पांढऱ्या कागदावरती काळ्या शाईने केलेली स्वाक्षरी असणं गरजेचं आहे। डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा पांढऱ्या कागदावरती किंवा निळसर किंवा काळ्या शाईने उमटवलेला असावा, ओके। त्याचबरोबर डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा लेफ्ट थंब, ओके, इम्प्रेशन असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर हस्तलिखित घोषणापत्र ज्यालाच काय म्हणतो आपण तर हँड रिटन डिक्लेरेशन गरजेचं आहे। IBPS च्या नियमानुसार इंग्रजीत स्वतःच्या अक्षरात लिहिलेले घोषणापत्र असणं गरजेचं आहे, ओके। त्याचबरोबर आवश्यक त्या शैक्षणिक व इतर प्रमाणपत्र खालील कागदपत्रांमधील माहिती उदाहरणार्थ गुण, जन्मतारीख, नाव अचूकपणे फॉर्म मध्ये भरावा लागेल आणि कागदपत्र पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी मूळ कागदपत्र असणं तुमच्याकडे गरजेचं आहे। यामध्ये वैयक्तिक व वयाचा पुरावा, यासाठी शाळा सोडल्याचा दाखला LC किंवा 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट वयाचा पुरावा म्हणून, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हे सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं
गरजेचं आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता कागदपत्र 10वी आणि 12वीचे गुणपत्र प्रमाणपत्र, त्याचबरोबर कृषी पदविका किंवा पदवी, कृषी डिप्लोमा असेल किंवा बीएससी ऍग्रिकल्चरल असेल, हे झालेले असेल तर सर्व वर्षांचे गुणपत्रक आणि पदविका प्रमाणपत्र, डिग्री असेल किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आरक्षणाचे जर का डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील किंवा तुम्ही आरक्षण घेऊ इच्छित असाल तर आरक्षणाचे डॉक्युमेंट तुमचे असणे गरजेचे आहेत, ज्याच्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असेल, जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. बघा, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट एससी आणि एसटी साठी सोडून, एससी एसटी ह्या प्रवर्गांना सोडून इतर सर्व प्रवर्गांसाठी नॉन क्रिमिलियरचा दाखला असणं गरजेचं आहे. चालू आर्थिक वर्षाचा तो हवा. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी चालू वर्षाचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. समांतर आरक्षण प्रमाणपत्र, महिला आरक्षण प्रमाणपत्र, महिला आरक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांसाठी खुल्या प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलियरची अट रद्द करण्यात आली. प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असाल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र, माजी सैनिक किंवा दिव्यांग किंवा हँडिकॅप असेल तर किती टक्के आहे तर लक्षात ठेवायचं, 40% हँडिकॅप असलेलेच सर्टिफिकेट या ठिकाणी गरजेचं आहे. खेळाडू प्रमाणपत्र, क्रीडा विभागातून पडताळणी केलेले स्पोर्ट्स व्हेरिफिकेशनचे डॉक्युमेंट्स. इतर अनिवार्य प्रमाणपत्र बघा कोणकोणती असणार तर याच्यामध्ये डोमेसाईल प्रमाणपत्र असणार आहे, महाराष्ट्राचा रहिवासी असलेला, संगणक अर्हता प्रमाणपत्र जसं की MSCIT CCC किंवा तत्सम लेवलचा एखादा कम्प्युटर समकक्ष कोर्स झालेला असावा त्याबाबतचं प्रमाणपत्र. ओके, नसेल तर निवडीनंतर 2 वर्षाच्या आत तुम्ही हे कोर्स सादर करू शकताय. नाव बदलल्याचा पुरावा, लग्नानंतर महिलांच्या नावात बदल झाला असेल तर त्याचं गॅझेटेड सर्टिफिकेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. ओके, जर का तुम्हाला ही डॉक्युमेंट विषयी माहिती माहित नव्हती आणि आता जर का तुम्हाला ही समजली असेल तर लवकरात लवकर हे डॉक्युमेंटेशन क्लिअर करून घ्या, लवकरात लवकर नसतील तर काढून घ्या. ओके, आणि जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच महत्त्वाची अपडेटेड माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तत्पूर्वी धन्यवाद, नमस्कार आणि टाटा. हॅलो, हा बोला सर.